बघा काय बघितलं आपण, स्ट्रिंगचे वेलोसिटी बघितलंय, स्ट्रिंगचं टोटल एनर्जी बघितलं. टोटल एनर्जी किती भेटलं आपल्याला, 5 Lg, π/2 mLg मिळालं. आणि वेलोसिटी विचारलं तर तुमचा ऑड मल्टिपल मध्ये चालला होता, √LG, √3LG, √5LG. तो जर रॉड आला तर काय होणार आहे, 0, 2LG आणि नंतर √4LG. आता काय बघणार आहे, आता बघणार आहे टेन्शन बिटवीन highest point and lowest point. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट चौथा क्वेश्चन. आता जसं मी मोस्ट आयएमपी लिहितो त्याचे इम्पॉर्टन्स वाढून जातं आयएमपी पेक्षा. काही काही क्वेश्चन मोस्ट आयएमपी असतात, त्याला केल्याशिवाय काही पर्याय नाही. ठीक, मोस्ट आयएमपी टेन्शन बिटवीन हायेस्ट पॉइंट अँड लोएस्ट पॉइंट आहे, ह्याच्यामधला असा असतो. टेन्शन ऍट लोवेस्ट मायनस टेन्शन ऍट हायेस्ट हा असतो तुमचा 6m. किती बनणार आहे, 6m. किती बनणार आहे तुमचा 6m. काय डाऊट आहे, फायनल आन्सर आपल्याला माहिती आहे, लक्षात आलेला आहे. चला मग इथं काय म्हटलं आपण ए, इथं काय म्हटलं मी बी, इथं काय म्हटलं मी सी. इथली जी वेलोसिटी होती ती किती होती तुमची, √5LG. इथं किती आला, √3LG. इथं किती आला, √LG. बरोबर आहे. आणि एची जी व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. HB ची व्हॅल्यू किती आहे, L आहे. आणि HC ची व्हॅल्यू किती आहे मग 2L. हे घेऊन चाललं. मग इथं आपल्याला टेन्शन काढायचं ना, तर मी काय केलं, 2 पॉईंट, कोणता, हायेस्ट आणि लोएस्ट मध्ये. ही हायेस्ट पोझिशन आहे बरोबर ना. मग इथलं जे पण टेन्शन आहे त्याला मी काय म्हटलं, H. खाली काय लागेल, एमची. खाली काय लागेल, एमची. आणि अजून काय लागेल, टेन्शन. आता हायेस्ट आहे म्हणून मी त्याला काय म्हणतो, मी TH. तसं मी TC म्हटलं तर काय फरक पडणार नाही. TH म्हणजेच काय, TC. आणि वरच्या साईडला काय लागेल, FCF. बरोबर की नाही. सिमिलरली इथून खाली या पॉइंटला या, कारण की लोवेस्टचा विचार आहे ना, हायेस्ट आणि कोणाचं विचारलं तुम्हाला, लोवेस्टचा. लोवेस्टचं म्हटलं खाली काय लागेल, MG. वरच्या साईडला काय लागेल, TA. म्हणजेच काय रे, TL ना, लोवेस्ट वाला. आणि अजून काय लागेल, FCF कुठं लागेल, बाहेर साईड लागेल ना. काय डाऊट आहे, समजले इथपर्यंत. मग आता काही नाही, फक्त आपण टेन्शन काढायचा प्रयत्न करायचा आणि दोघांमध्ये काय करायचं, आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. डिफरन्स म्हटल्यानंतर काय, टेन्शन बिटवीन म्हटल्यानंतर काय डिफरन्स. बघ मग मी काय म्हटलं, ऍट पॉइंट कोणता घेऊया, ऍट पॉइंट ए. ऍट पॉइंट ए पॉइंटला जाऊ. तुम्हाला कळालं, फक्त वरती काय टेन्शन आहे ना, वरती काय फक्त टेन्शन आहे, खाली काय काय MGA आणि प्लस FCF. मग MGA FCF ची व्हॅल्यू किती आहे, 1 mu² अपॉन R च्या ऐवजी काय लिहिणार आपण, L. आणि कोणाचा आहे, ए पॉइंटचा, म्हणून काय घेतलं मी VA². आणि तुम्हाला माहिती आहे ना, VA किती आहे, 5LG. VA² किती आहे, VA² किती आहे, 5LG. VC किती आहे, VC² किती येऊन जाईल, LG. VC² किती आहे, LG. काय डाऊट आहे. मग इथून घेतलं मी MG प्लस केला M जसा तसा डिवाइड बाय L जसा तसा. VA² ची काय टाकली, 5L. काय काय कॅन्सल होईल, तुमचं काम जाईल, इथून L गेट कॅन्सल. म्हणजे काय उरलं तुमचा, MG प्लस 5MG उरला. बरोबर की नाही. म्हणजे किती उरणार आहे, कोणाचं भेटले, लोवेस्ट. लोवेस्टचं टेन्शन किती भेटला, 6mg. आणि आपण तुम्ही जेव्हा वर्टिकल सर्क्युलर मोशन करत होतो, हायेस्ट पोझिशनचं टेन्शन किती घेतलं होतं आपण, 0 ना. किती घेतलं होतं आपण, 0. ते पण आपल्याला चेकआउट पण करायचं. हे TL कळालं. दुसरं बघा, मी म्हटलं ऍट पॉइंट. आता कोणाकडे जायचंय, ऍट पॉइंट कोणाकडे जायचं आपल्याला, ऍट पॉइंट C.
ऍट पॉइंट सी पाशी गेलो तर वरती काय FCF आहे, खाली काय MG आहे आणि प्लस काय MU स्क्वेअर अपॉन FCF ना, सॉरी काय TC, सॉरी. आता आपल्याला काय काढायचं, TC तर काढायचं ना, म्हणून काय केलं मी TC म्हणजेच काय रे TH ना, तो काय झाला FCF मायनस काय MG. चला FCF ची व्हॅल्यू किती MVC स्क्वेअर अपॉन L मायनस काय MG. VC स्क्वेअर ची व्हॅल्यू किती, VC स्क्वेअर ची व्हॅल्यू किती LG डिवाइड बाय काय L मायनस काय MG. काय होऊन जाईल L गेट L गेट कॅन्सल, काय उरलं MG मायनस MG किती झालं 0. टोटल काय तुमचं टेन्शन, सॉरी टोटल म्हणजे टोटल कुठं टेन्शन किती भेटलं मला 0. किती भेटलं आपल्याला 0. मग आपल्याला काय करायचं तेच तर करायचं होतं ना. मी काय म्हटलं TL मायनस TH. TL किती आहे 6 mg आहे, TH किती आहे 0, म्हणजे फायनल आन्सर किती आला. आणि आपण ऑलरेडीच लिहिलं होतं ऑलवेज किती तो 6 mg. कळालं, ठीक.